पंचकर्म म्हणजे काय हे सांगणं गरजेचं आहे. इट इज अ क्लिन्झिंग प्रोसेस आणि ही प्रत्येक हेल्दी माणसाने वर्षातून एकदा करणे गरजेची आहे. नेक्स्ट, पंचकर्मामध्ये पहिलं आहे वमन. याच्यामध्ये आपण उलटीचं औषध देतो आणि कफ बाहेर काढतो. हे जनरली वसंतामध्ये केलं जातं, म्हणजे मार्च टू एप्रिल किंवा मे पर्यंत आपण करू शकतो. विरेचन म्हणजे पर्गेशन, हे वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा वापरतात. म्हणजे कफासाठी वमन हे आहे ते आपण रिकरंट ज्यांना सर्दी खोकल्याचे त्रास होतात त्यांच्यासाठी किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे डिसीजेस आहेत त्यांच्याकरता करतो. विरेचन म्हणजे लूज मोशनचं औषध देतो. त्यामध्ये स्किन डिसीजेस ज्यांना आहेत किंवा वारंवार पित्ताचे त्रास होतात त्यांना आपण विरेचन देतो. किंवा ज्यांना हेल्दी राहायचं आहे त्यांनी वर्षातून एकदा, म्हणजे आता ऑक्टोबर सीझन इज व्हेरी गुड सीझन फॉर विरेचन. देन नेक्स्ट, बस्ती मेडिकेटेड एनिमा. जनरली वात पित्त कफाचे 3 सेशन आहेत. 20 पर्यंत कफ असतो, 40 पर्यंत पित्त असतं आणि 60 किंवा 40 नंतर तुम्ही जेवढ्या वर्ष जगाल तर वाताचा पिरियड असतो. कारण की 3 गोष्टी असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. तर वात हे डिस्ट्रक्शन कडे घेऊन जातो, आपण हळूहळू डिस्ट्रक्शन कडे जात असतो. तर बस्ती इज द बेस्ट मेडिसिन फॉर वाता. हे रेनी सीझन मध्ये केलं जातं किंवा एनी टाइम तुम्ही कधीही करू शकता. बस्ती म्हणजे आपण वेगवेगळ्या काढ्यांचे आणि तेलाचे, दुधाचे, तुपाचे एनिमास देतो. त्यानंतर नस्य, आपण इकडे सगळे बुद्धिवंत आहोत. ज्यांना ज्यांना बुद्धी वाढवायची असेल, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल किंवा पंच ज्ञानेंद्रिय, कारण की ज्ञान घेण्याचं काम ते करतात. तर ह्या सगळ्या म्हणजे तुमचे कान, नाक, डोळा या सगळ्या गोष्टींना हेल्दी ठेवण्याकरता नस्य हे तुम्ही रोज रात्री झोपताना करू शकता. त्यानंतर रक्तमोक्षण म्हणजे ब्लड डोनेशन. ओके, सो याच्यामध्ये आपण लीच थेरपी करतो. वेगवेगळे छोटे छोटे जीव असतात ते तुमचं जे काही खराब रक्त आहे ते काढतात. याला रक्तमोक्षण म्हणतात.